नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रियाने आता स्वतःच्या तोंडाने आपला गुन्हा कबूल केलेला असतो. जे आत्तापर्यंत ती अर्जुनपासून आणि संपूर्ण कुटुंबापासून खूप मोठं सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. हे सत्य आता प्रियाच्या तोंडातून अर्जुनच्या समोर निघालेलं असतं आणि त्यामुळे आता साक्षी या सर्व प्रकरणामध्ये बरोबर अडकणार असते. तर इथे प्रिया आता नेमकं आश्रमामध्ये काय घडलं होतं, ज्या वेळेला विलासचा खून झाला होता, त्यावेळचं सगळं सत्य इथे अर्जुनला सांगत असते. म्हणजे ती अर्जुनला असा दाखवण्याचा प्रयत्न करत असते की ते जे बोलते ते सगळं खरं आहे, पण तसं नसतं. ती जे सांगत असते ते सगळं खोटंच असतं. पण बोलता बोलता एक खूप मोठं सत्य आता प्रियाच्या तोंडून निघून गेलेलं असतं. त्यामुळे इथे आता अर्जुनच्या हातामध्ये खूप धागेदोरे हे येणार असतात आणि तो खऱ्याच्या आणि सत्याच्या मुळाशी आता लवकरच जाणार असतो. तर बोलता बोलता अचानक असं काय घडतं की इथे प्रियाच्या तोंडून एक महत्त्वाचा मुद्दा आता अर्जुनच्या समोर आलेला असतो आणि त्या मुद्द्यावरून आता सगळे धागेदोरे अर्जुनच्या हाती कसे काय लागणार असतात सविस्तरपणे आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे अर्जुन जेव्हा प्रियाच्या पायामध्ये अँकलेट घालतो तेव्हा तो बघतो तर प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र असतं. त्यामुळे इथे त्याला असं वाटतं हीच खरी तन्वी आहे की काय. त्यानंतर अर्जुन आता चैतन्याला सांगतो की चैतन्य, अरे त्या प्रियाच्या पायावरती जन्मखूण आहे तुळशीपत्राची. तेव्हा चैतन्य म्हणतो असूच शकत नाही, कारण ज्या वेळेला आपण ट्रुथ की डेअर खेळत होतो त्यावेळेला मी तिचा पाय माझ्या डोळ्याने स्पष्टपणे बघितला. याचा अर्थ ती कुठला तरी कलर किंवा काहीतरी पेन्सिल वगैरे वापरून ती तिच्या पायावरती तुळशीपत्राची खून काढत असेल, कारण त्यावेळेला तिच्या पायावरती एक साधा काळा डागसुद्धा नव्हता आणि हे सगळं मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे, असं आता चैतन्य सांगत असतो. चैतन्य म्हणतो तू तिच्यावरती विश्वास नको ठेवू, तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. मी तुला खरं सांगतोय ना, पण तुला एकदा शहानिशा करायची होती म्हणून मी तुला पुन्हा एकदा बघायला सांगितलं होतं. तेव्हा इथे आता चैतन्य अर्जुनला सांगतोय, म्हणजे अर्जुनने त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलेला असतो आणि तो आता चौकशी सुरू करतो. मधुभाऊंना त्याला लवकरात लवकर जेलमधून सोडवायचं असतं, कारण जेव्हा मधुभाऊ जेलमधून सुटतील निर्दोष, तेव्हा तो आपल्या मनातली गोष्ट, आपल्या फिलिंग्स सायलीबरोबर शेअर करणार असतो आणि त्यामुळे काही करून त्याला मधुभाऊंना लवकरात लवकर आता निर्दोष सिद्ध करून जेलमधून बाहेर काढायचं असतं आणि त्यासाठी त्याला पुरावे गोळा करायचे असतात. तर इथे साक्षीच्या बाजूने बोलणारी एकमेव साक्षीदार म्हणजे प्रिया मधुकर. त्याच्यामुळे अर्जुनला आता तिच्याकडून सगळी माहिती काढून घ्यायची असते. तर इथे साक्षी आणि महिपत दोघंजणं इतकी वाईट माणूस आहेत, तरीसुद्धा तू प्रिया साक्षीच्या विरोधात नाही तर तिच्या बाजूने साक्ष देशील का, असं अर्जुन विचारतो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की अर्जुन, अरे मी सत्याच्या बाजूने बोलणार आहे. जरी साक्षी वाईट असली तरीसुद्धा मी असं नाही सांगू शकत की तिनेच विलासचा खून केलेला आहे. त्यानंतर इथे आता अर्जुन या गोष्टीचा तपास करण्यासाठी सुरुवात करतो. तो प्रियाची चौकशी करण्याचा विचार करतो, पण ते सुद्धा अगदी गोड बोलून. तर इथे प्रिया आणि अर्जुन आता दोघंजणं बोलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वी, तू जेव्हा आश्रमामध्ये होतीस तेव्हा तर तू म्हणत होतीस की तिथे कुणी तुझे लाड करायचे नाही. सायली सगळ्यांना तुझ्या विरोधात भडकवायची. मधुभाऊने तुझ्यावरती प्रेम केलं नाही, कुसुमताई तुझ्याशी वाईट वागायची, सायलीसुद्धा तुझ्याशी वाईट वागायची. सगळेजण तुझ्याशी कसे काय गं वाईट वागायचे? आश्रमामध्ये कुणीच असं नाही आहे का जो तुझ्याबरोबर नीट वागायचा? तेव्हा इथे प्रिया मात्र आता गप्पच बसते. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की कुसुमताई, सायली, मधुभाऊ या तिघांचं बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे. मुलंसुद्धा सायलीवरती किती प्रेम करतात. काका काकू यांचा तर डायलिसिसचा खर्च, गोळ्यांचा खर्च अजून सायली देते आणि जर एवढं सगळं सायली करते मग ती वाईट मुलगी कशी, असं सुद्धा अर्जुन तिला विचारतो. तेव्हा प्रिया आता गप्पच बसते. त्यानंतर प्रिया म्हणत असते, अरे ती सगळीजण आहे ना एक कंडी करायचे आणि मला एकटीला बाजूला टाकायचे, साईडलाईन करायचे मला. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो, बरं ठीक आहे, आता आश्रमामध्ये फक्त सगळेजण तुझ्या विरोधातच होते, फक्त विलास काका तुझ्या बाजूने होते का? विलास काका तुझ्याशी नीट बोलायचे ना? तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो ना, विलास काका माझ्याशी नीट बोलायचे. तेव्हा तुम्ही दोघंजणं फिल्म बघायला जायचात, सिनेमा बघायला जायचात की नाही? तुम्ही आश्रमातले लोक तर जायचात मुलांना घेऊन. तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही रे अर्जुन, मी काही एवढ्या वेळा गेले नव्हते आता फिल्म बघायला, पण एक सिनेमा मी जो बघितला होता ना तो माझ्या अक्षरशः आयुष्यभर लक्षात राहिला, माहिती आहे तुला? तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो, कुठला सिनेमा?
तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ज्या वेळेला मुलांना घेऊन तुम्ही गेला होतात तेव्हा सायली, कुसुमताई आणि तू पण तिथे होतीस. नंतर तू आणि विलास काका तुम्ही दोघेजण आम्हाला दिसला नाहीत. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो ना रे, म्हणजे त्यावेळेला मी गेले होते, सहजासहजी मी जात नाही बघायला. तेव्हा इथे प्रिया म्हणते, तो सिनेमा माझ्या आयुष्यभर लक्षात राहिला. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुठला सिनेमा? प्रिया म्हणते की जेव्हा विलास काकांचा खून झाला होता त्यावेळेला सायली, कुसुमताई मुलांना घेऊन आणि काका काकूंना घेऊन सिनेमा बघायला गेले होते. मीच त्यांची तिकीटं करून दिली होती. तेव्हा प्रिया म्हणते की घरी आल्यानंतर मी बघितलं तर काय, मधुभाऊने विलास काकांचा खून केला पैशांसाठी. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रिया, मधुभाऊ पैशांसाठी कुणाचा तरी खून करतील या गोष्टीवरती माझा विश्वास का बसत नाही आहे मला कळत नाही आहे. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, असं का वाटतंय तुला? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी मधुभाऊंना इतक्या वेळा भेटतो आहे पण कधी त्यांच्या बोलण्यातून मला असं वाटत नाही की त्यांना पैशांची लालसा आहे, त्यांना पैशांची हाव आहे, असं मला त्यांच्याकडे बघून कधीच वाटत नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही रे, ते फक्त दाखवायला, मला माहिती आहे ना मधुभाऊ कसे आहेत ते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मग पुढे काय झालं मला सांगशील का? प्रिया म्हणते, माझ्या पोटात दुखत होतं म्हणून मी आणि विलास काका आम्ही दोघं जण घरी आलो. घरी आल्यानंतर विलास काका बिचारे बाहेर बसले होते आणि मी आतमध्ये रूममध्ये माझ्या पडले होते. तेवढ्यातच मधुभाऊ आले आणि विलास काकांबरोबर पैशांसाठी भांडण करायला लागले. विलास काका म्हणत होते की मला माझे पैसे परत कर, मला माझ्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, तिला थोडे देईन आणि मी माझ्याकडे ठेवून देईन. मधुभाऊ पैसे बघून त्यांचे डोळे फिरले आणि ते म्हणाले की मी पैसे नाही परत करणार. तेव्हा इथे आता विलास काकांकडून पैसे घेण्याच्या नादामध्ये मधुभाऊंनी तिच्या हातातून लगेचच बंदूक खेचून घेतली आणि त्यांना मारलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की कुणाच्या हातातून बंदूक खेचून घेतली? तेव्हा प्रिया म्हणते की साक्षीच्या हातातून. तेव्हा इथे आता बोलता बोलता आता सिनेमा पद्धतीने ती आता संपूर्ण विलास मर्डर केसची कहाणी अर्जुनच्या समोर आता व्यक्त करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे मधुभाऊंनी साक्षीच्या हातातून बंदूक खेचून घेतली असं म्हणायचं आहे का तुला? तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही, मी साक्षीचं नाव कुठे घेतलं? तेव्हा अर्जुन म्हणतो, आता तर तू म्हणालीस ना की तिच्या हातातून खेचून घेतली बंदूक साक्षीच्या म्हणून. तेव्हा इथे प्रिया आता स्वतःच्याच इथे आता बोलण्यामध्ये पूर्णपणे आता फसलेली असते. तेव्हा प्रियाला सुद्धा कळतं की आत्तापर्यंत हे सगळं अर्जुन माझ्याबरोबर वागत होता हे सगळं खोटं होतं का? तर इथे आता अर्जुन तिला म्हणतो, अच्छा, म्हणजे हे बघ, मी कुणाला सांगणार नाही, पण ज्या वेळेला विलासचा खून झाला तिथे साक्षी होती की नाही मला एवढंच सांग. मला माहिती होतं की ती तिथे होती. तू खोटं बोलते, साक्षी खोटं बोलते, महिपतसुद्धा खोटं बोलतोय आणि खरं बोलतोय ते मधुभाऊ आणि सायली, हे सुद्धा मला माहिती आहे. म्हणून मला फक्त तुझ्या तोंडातून एकदा कन्फर्म करायचं होतं आणि ते आता झाले. तुझ्या बोलण्यातून मला कळलंय तन्वी की त्यावेळेला तू एकटी आणि विलास काका नव्हते तर मधुभाऊ होतेच, पण तिथे साक्षीसुद्धा होती आणि साक्षीनेच विलास काकांचा खून केला आहे हे आता तुझ्या तोंडून आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे इथे आता प्रिया ही खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, नाही, मी साक्षीचं नावच नाही घेतलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी स्वतः माझ्या कानाने ते नाव ऐकलेलं आहे. तेव्हा आता सायली त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तीसुद्धा ती स्टोरी ऐकते आणि सायलीच्या लक्षात येतं की प्रिया खोटं बोलते आणि तिने आता मधुभाऊंवरती हा जो काही आळ घेतलेला असतो तो सगळा खोटा आळ आहे आणि खरोखर साक्षीनेच विलासचा खून केलेला आहे हे आता सत्य तिच्या तोंडून निघालेलं असतं. आणि त्यामुळे इथे आता सायलीचा राग अनावर होतो. ती आता धावत पळत जाते आणि प्रियाच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणते की प्रिया, अगं आधीपासून तू आमच्या सगळ्यांच्या वाईटावरती होतीच, पण तू मधुभाऊंना जेलमध्ये टाकशील. अगं त्या माणसाने वडिलांसारखं प्रेम दिलं आपल्या सगळ्यांना. तुझ्यावर सुद्धा त्यांनी तेवढंच प्रेम केलं जेवढं आमच्यावरती केलं, पण वडील म्हणून त्यांनी तुझा सांभाळ केला, पण तू मुलगी म्हणून कधी त्यांचा उपकारांची जाण ठेवलीस का? त्यांचा आदर ठेवलास का? प्रत्येक वेळेला तू फक्त त्यांचा अपमान करत आली आहेस, त्यांना वाटेल तसं बोलत आली आहेस. आश्रमामध्ये सगळेजण तुझ्यावरती का गं रागवतील, पण तू कधी कुणाशी चांगली बोललीसच नाहीत. सगळ्यांचा तिरस्कार केलास, सगळ्यांचा रागराग केलास. आश्रम विकून टाका, आश्रम विकून टाका असं सतत म्हणायची होतीस. जेव्हा महिपत आणि साक्षी पैसे द्यायला आले होते तेव्हा सगळेजण आम्ही नकार देत होतो, तेव्हा तू एकटी फक्त होकार देत होतीस. का म्हणून आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवायचा गं? अगं तुझ्यासारखी नालायक मुलगी मी आत्तापर्यंत बघितलेली नाही आहे. पैशांसाठी मधुभाऊंसारख्या देव माणसाला जेलमध्ये टाकलेस. अगं ती लहान लहान मुलं एका वेगळ्या आश्रमामध्ये राहतात, पण त्यांना वात्सल्य आश्रमाची सवय होती. मधुभाऊ, कुसुमताई, काका काकू या सगळ्यांची एकत्रितपणे राहण्याची त्यांना सवय होती. अगं आम्हाला सुद्धा पोरकं करून टाकलंस तू, आणि हे कशासाठी? तर पैशांसाठी. अशा पैशांना
का तू ग जवळ करतेस ज्या पैशांमुळे तुला इतकं खोटं बोलावं लागतंय? मधुभाऊंसारख्या सज्जन माणसांना जेलमध्ये टाकलेस, तुझ्यामुळे झालं हे सगळं. तू खोटं बोललीस ना प्रिया, म्हणून आज सगळी ही लहान मुलं रस्त्यावरती आली असती फक्त तुझ्यामुळे. कळतंय का तुला प्रिया? तेव्हा इथे आता प्रियाला चांगलं सायलीने सुनावलेलं असतं. ती म्हणते की मला माहिती आहे प्रिया, आधीपासूनच माहिती आहे. मधुभाऊ अगं कुणाला ओरडत नाही, ते कुणाचा खून का बरं करतील? तू खोटं बोलली आहेस हे मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं, पण तू हे का केलंस ते सुद्धा मला माहिती आहे. पैशांसाठी साक्षी आणि महिपतकडून तू पैसे घेतेस हे सुद्धा मला माहिती आहे, पण आतापर्यंत मी बोलले नाही. पण आता मी बोलणार आहे. पैशांसाठी माणुसकी गहाण ठेवलीस. ज्या मधुभाऊंनी लहानपणापासून वडिलांचं प्रेम देऊन अगं आपल्यासारख्या अनाथांना लहानाचं मोठं केलं, त्यांचे उपकार असे पडलेस ना तू. तेव्हा इथे आता साक्षीने जर त्या विलासचा खून केला होता तर तू तसं सांगायचं ना. का तू खोटं बोललीस? कशासाठी? आणि तसंही तू तन्वी किल्लेदार होतीस, तू चांगल्या महालात आलीस की राहायला, पण त्या मुलांना जे बिचारे त्यांचं कोणीच नाही, तुझ्यामुळे ते एका अशा आश्रमात राहत आहेत, त्यांची गैरसोय होते तिथे. तुला कळतंय का या गोष्टीचा विचार केलास? या सगळ्यांचं अगं जेवढं मन तळमळतंय ना तेवढं तुला पाप लागणार आहे. पापाची धनी होणार आहेस तू. असं बोलू नये, पण जेवढ्यांना तू रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न केला होतास ना, तेवढ्यांचं मनाचा तू अजिबात विचार केलेला नाही आहेस ना. त्यांचं मन जेवढं तळमळलं आहे तेवढा तुला आशीर्वाद चांगलाच भेटणार आहे, ही एक गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा प्रिया म्हणते गप्प बस, मी अजिबात त्या साक्षीचं नाव घेतलेलं नाही आहे आणि मी कशाला पैशांसाठी खोटं बोलू. तेव्हा इथे प्रिया म्हणते अर्जुन, अरे ही काही बोलते रे, उगाच माझ्यावरती आरोप करते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे सायली तुझ्यावरती आरोप करते का? तेव्हा इथे प्रिया म्हणते हो. तेव्हा इथे आता अर्जुनला कळलेलं असतं की प्रिया खोटं बोलते आणि ज्या वेळेला आश्रमामध्ये विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी तिथे होती आणि साक्षीनेच विलासवरती गोळी चालवलेली आहे हे सुद्धा इथे अर्जुनला आता कळलेलं असतं आणि खरं सत्य अर्जुनच्या समोर आलेलं असतं आणि त्यामुळे सायली चिडते आणि मधुभाऊंसाठी ती जोरदार प्रियाच्या कानाखाली मारते, कारण मधुभाऊ जेलमध्ये असतात. आज एवढी मुलं रस्त्यावरती येता येता राहिलेली असतात, हे सगळं फक्त आणि फक्त प्रियामुळे झालेलं असतं. म्हणून सायली प्रियाच्या जोरदार कानाखाली देऊन तिला आता चांगलेच खडे बोल सुनावते आणि लवकरच तिच्या गुन्ह्याची शिक्षा तिला देणार आहे.